भारताच्या स्वातंत्र्यानंतरच काश्मीर सातत्यानं राजकीय, सामरिक आणि सामाजिक दृष्ट्या नेहमीच अस्थिर आणि दगदगत राहिलेला आहे। 1947, 1965, 1971, 1999 आणि आता 2025 असे एकूण 5 वेळा भारतीय आणि पाकिस्तानी लष्कर आमने सामने आलेला आहे। अशा एकूण 5 वेळा झालेल्या युद्धामध्ये सर्वात मोठा परिणाम झालाय तो सर्वसामान्य जनतेवरतीच आणि याचा सगळ्यात मोठा फटका बसतो काश्मीरच्या पर्यटनालाच। आता काश्मीरचं पर्यटन कोलमडलेलं आहे, त्याला जर पुन्हा उभारी द्यायची असेल तर आपल्याला पुन्हा एकदा गेम चेंजर प्लॅन अंमलात आणला पाहिजे आणि येणारी अमरनाथ यात्रा हीच भारतासाठी आणि काश्मीरसाठी सगळ्यात मोठी गेम चेंजर ठरणार आहे। हे भारताचं नंदनवन, अशी भूमी जिथे आल्यावर कोणीही प्रेमात पडेल। पण या सौंदर्याला नजर लागली। इथे राहणाऱ्या काश्मीरी लोकांना विचारा, या नंदनवनात तो आनंदी आहे का? दहशतवादानं होरपळलेलं काश्मीर सावरत होतं, मात्र पहलगाम दहशतवादी हल्ल्याने पुन्हा ती जखम बळबळायला लागलीय। पुन्हा काश्मीरचे रस्ते सुनसान पडलेत। पुन्हा पर्यटकांनी या नंदनवनाकडे पाठ फिरवलीये। पर्यटन, फलोत्पादन, हातमाग सगळंच कोलमडून गेलंय। 5वीला पुजलेला दहशतवाद आणि आता पहलगाम अतिरेकी हल्ल्याने भयभीत झालेले पर्यटक। भारतीय लष्कराचं यशस्वी ऑपरेशन सिंदूर, त्यानंतर भारत पाकिस्तान सीमेवरील तणाव याचा सर्वाधिक फटका काश्मीरच्या पर्यटन व्यवसायाला बसला। संकटात सापडलेल्या पर्यटन व्यवसायाला नव्याने उभारी देण्यासाठी जम्मू काश्मीर सरकार आणि देशातील पर्यटन व्यावसायिकांनी चलो काश्मीर हे अभियान सुरू केलंय। याची सुरुवात पहलगाम मधून झाली आहे। ज्या पहलगाम मध्ये अतिरेक्यांनी निष्पाप भारतीय पर्यटकांची हत्या केली, त्याच पहलगाम मध्ये जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठक घेऊन पर्यटकांसाठी भयमुक्त वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला। कश्मीर के हसीन चेहरों से वो नजाकत चुराने आया हूँ। महाराष्ट्र टूर ऑपरेटर्स के तरफ से उनकी कोशिशों का नतीजा है कि मुंबई, गुजरात वगैरह से 50 या 60 के करीब बड़े टूर ऑपरेटर आए हैं। ये देखने के लिए कि कश्मीर में दोबारा टूरिज्म का रिवाइवल जो है वो किस तरह किया जा सकता है। हम अपने तरफ से तमाम वो कदम उठा रहे हैं जिससे कि टूरिज्म जो है वो दोबारा यहाँ चालू हो और हमारे मेहमान दोबारा आएँ, कश्मीर की मेहमान नवाजी का आनंद लें, यहाँ की खूबसूरती का आनंद लें और सही सलामत और सुरक्षित यहाँ से अपने घर वापस लौटें। टूरिस्ट को यहाँ पर जम्मू कश्मीर में आने के लिए सबसे बड़ा उनके दिल में एक विश्वास होना चाहिए सुरक्षा के बारे में। तो आप किस तरह से विश्वास देते हैं उनको कि यहाँ पर आइए, वेलकम आपका, आपकी सुरक्षा की जिम्मेदारी हम। मैं खुद यहाँ आज पहलगाम आया हूँ, मार्केट से गुजरा हूँ, दिन भर यहाँ मुख्तलिफ पहलगाम में जो टूरिस्ट की जगहें हैं, चाहे बेताब वैली हो, चाहे पहलगाम के पार्क्स हों, बाज़ार हों, मैं खुद यहाँ खुलेआम घूमा और कोशिश ये की कि लोग देखें कि हमारा यहाँ आके कैबिनेट मीटिंग बुलाने का मकसद ही ये था कि लोगों को हम विश्वास दें। पुन्हा काश्मीरला नव्याने उभारी देण्यासाठी अब्दुल्ला घराणं काम करत आहे। आता सत्ताही त्यांच्याकडे, म्हणूनच माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी टेररिझमला टुरिझमच उत्तर असल्याचं म्हटलंय। जो हुआ 22 को वो तो बहुत दुखद की, मैं समझता हूँ वो दुख जो है वो कभी ख़त्म नहीं होगा। मगर खुशी इस बात की है कि आतंकवादियों ने जो किया
उसका जवाब भी बहुत अच्छा दिया गया। उन आतंकवादियों को बताया गया कि अब आतंकवाद चलेगा नहीं। दूसरी चीज जो हुई कि भारत एक हो गया, जुट गया। किसी ने नहीं सोचा ये मुसलमान है, हिंदू है, ज़ोरास्ट्रन है, गुजराती है, कहाँ से है। सब ने एक आवाज़ में भारत के साथ खड़े हो गए और कहा आतंकवाद हम नहीं बर्दाश्त करेंगे। और फिर जम्मू कश्मीर के आवाम से कहा कि हम आपके साथ खड़े हैं। उसने हमारे दिलों को जिंदा रखा। और आज जो ये लोग आए हैं, ये उसका सबूत देता है आप अकेले नहीं हो, हम आपके साथ हैं। दूसरी चीज, महाराष्ट्र से सबसे ज़्यादा टूरिस्ट कश्मीर के लिए आते हैं। आपका भी बहुत पुराना रास्ता है और आप मतलब रास्ता है महाराष्ट्र से। आप क्या कहना चाहते हो महाराष्ट्र के टूरिस्ट? मैं महाराष्ट्र से कहना चाहता हूँ, आइए। आपने भी आतंकवाद देखा है जब मुंबई पे हमला हुआ था। और कितने ही लोग उसमें घायल हो गए, मगर भारत गिरा नहीं। महाराष्ट्र के लोग खड़े हो गए और एकजुट उनका मुकाबला किया। आज भी मुझे यकीन है वो एकजुट है हमारे साथ इसका मुकाबला करने के लिए। आपण आहोत पहलगामच्या मुख्य मार्केटमध्ये. आपण इथे माझ्या मागे पाहत असाल, पहलगामचं हेच मार्केट सीझनमध्ये अक्षरशः पर्यटकांनी भरून जातं. मात्र आता आपण सध्याची परिस्थिती पाहतोय, सर्वत्र आपल्याला शुकशुकाट दिसतोय. 2-3 दुकानं ओपन आहेत, परंतु त्यांना गिराईकं नाहीत अशी परिस्थिती आहे. समोर आपण पाहत असाल हॉटेल्स अनेक बंद आहेत. जे हॉटेल्स सुरू आहेत तिथे गिराईकं नाही आहेत. त्यामुळे पर्यटनावरती खूप मोठा एक प्रकारे आपण पाहतोय या दहशतवादी हल्ल्यानंतर परिणाम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय. विशेषतः काश्मीरमध्ये सर्वाधिक पर्यटक हे महाराष्ट्रातून येत असतात. आज देखील महाराष्ट्रातून काही पर्यटक इथे आलेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. तुमचं नाव सांगा, तुम्ही कुठून आलात? आम्ही धीरज कोचर नागपूरमधून आलो फॅमिलीकडून. आणि काल मी श्रीनगरला होतो, तिथं पण मोर दॅन 50 पर्यटक होते माझ्यासारखेच. ते मुंबई किंवा पुणे किंवा नागपूर असं लोकेशनमधून आलेलं होतं. आज आम्ही पहलगामला आले. तर पहलगामला तुम्ही आलात, पर्यटनासाठी आलात, मात्र पर्यटन स्थळं अजूनही खुली झालेली नाही आहेत. काय तुमची? हाँ, इतनी सुंदर जगह है, यहाँ पे कोई प्रॉब्लम नहीं है, बहुत अच्छा प्रशासन का अरेंजमेंट है, कहीं कोई प्रॉब्लम नहीं है. मगर अभी भी बहुत सारे स्पॉट्स खुले नहीं है, थोड़ा सा वो देख के मायूस हो रहा है. लेकिन इतना अच्छा सुंदर प्लेजेंट मौसम है, बहुत सुंदर है. सभी पर्यटकों ने आना चाहिए. सिक्योरिटी पूरी है और खतरे में ना डालते हुए बहुत अच्छे से अरेंजमेंट्स है. एंड वी आर एंजॉइंग वॉट एवर इज अवेलेबल, वी आर एंजॉइंग. हम लोग अभी बाहर एक लोकेशन पे भी गए थे, नदी के पीछे जो है हमारे होटल के वहाँ पे ही. एंड वी एंजॉयड अ लॉट. बहुत सुंदर जगह है. जो लोग बोलते हैं कि ये स्वर्ग है धरती पे, सही में ये स्वर्ग है धरती पे. श्रीनगर हमने पूरा घूमा है और श्रीनगर ने बहुत अच्छा हमको एक्सपीरियंस दिया है. वी वुड लव टू कम बैक. यहाँ के प्राकृतिक नज़ारे इतने अच्छे हैं कि ऐसे लग रहा है यहाँ से हम कहीं घर ही नहीं जाए, यहीं रुक जाए. काश यहाँ घर होता तो हम हर बार यहीं आते. बहुत अच्छा लगा. बाकी अगली बार हम फिर आएंगे. बस 2 दिन का स्टे करेंगे. पहलगांव जरूर आएंगे हम. पहलगामच्या बैसरन व्हॅलीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जखमी पर्यटकांचा जीव वाचवणारा सज्जाद अहमद पर्यटन पुन्हा एकदा बहरेल अशी आशा व्यक्त करतोय. सज्जाद भाई, ये बताइए किस तरह से आपने उसको मदद की थी और आप हालात जो है बदल रहे, क्या कहना चाहिए? बस हालात अभी बदल रहा है, क्योंकि हम भी चाहते हैं जैसे पहलगाम थे वैसे ही फिर से हो जाए, वैसे ही पहलगाम देखने को मिले, वैसे ही खुशहाली हम भी चाहते हैं. टूरिस्ट भी थोड़ा दिन बर दिन बढ़ रहा है, क्योंकि जो यहाँ पे सुपाटे वो बांधे उनको रीओपन करने का यही दरखास्त है. गवर्नमेंट है वो चालू करे फिर से, क्योंकि टूरिस्ट. 3 जूनपासून जगप्रसिद्ध अशी अमरनाथ यात्रा सुरू होतीये. पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे कोलमडलेलं काश्मीरचं पर्यटन पुन्हा उभारण्यासाठी अमरनाथ यात्रा निर्णायक ठरणार आहे. अमरनाथ यात्रा
ही 3 जूनपासून सुरू होणार आहे. जवळपास महिनाभर ही यात्रा चालणार आहे आणि या यात्रेसाठी जवळपास लाखभर यात्री जे आहेत यात्रेकरू म्हणून इथे येत असतात आणि पहलगाम हा त्यांचा पहिला जो आहे बेस कॅम्प असतो. आपण इथे पहलगाममध्ये आहोत आणि पहलगाममध्ये इथे पाहत असाल हे अमरनाथ यात्रेकरूंचा हा पहिला बेस कॅम्प आहे आणि याच पहिल्या बेस कॅम्पला सर्व अमरनाथ यात्रेकरूंना यायचं असतं. इथे त्यांचं रजिस्ट्रेशन ऑफिशियली होतं, त्यांना ID दिले जातात आणि त्यानंतर इथे त्यांची राहण्याची व्यवस्था जी आहे ती देखील केली जाते. लाखोंच्या संख्येने येणाऱ्या यात्रेकरूंसाठी इथे प्रशासनाकडनं खूप मोठी अशी व्यवस्था नियोजनासाठी केली जाते. त्यांना राहण्याची इथे व्यवस्था जी आहे ती केली जाते, त्यांच्या आरोग्याची तपासणी देखील केली जाते आणि त्यानंतर इथून प्रवास जो आहे अमरनाथ यात्रेच्या दिशेने सुरू होतो. कारण इथून जो प्रवास आहे जवळपास 60-65 किलोमीटर अंतरावरती अमरनाथ यात्रा आहे. तिथे सर्वांना पोचायचं असतं, मात्र तिथे पोचण्यासाठी अतिशय खडतर प्रवास जो आहे तो करावा लागतो. आपण आहोत इथे या नुनवान बेस कॅम्पला आणि या नुनवान बेस कॅम्पपासून पुढे चंदनवाडीपर्यंत गाडीने जाता येतं. ते जवळपास 18 किलोमीटरपर्यंतचा रस्ता आहे आणि त्याच्या पुढे मात्र सर्वांना एकतर घोड्यावरनं किंवा पायी प्रवास जो आहे तो करावा लागतो. आपल्यासोबत विश्वजित पाटील आहेत, जे विश्वजित पाटील संपूर्ण महाराष्ट्राचे टूर ऑर्गनायझेशनचे असोसिएशनचे अध्यक्ष देखील आहेत. तुम्ही विशेष करून प्रयत्न करताय संपूर्ण देशभरातल्या पर्यटकांना की पुन्हा एकदा काश्मीरमध्ये आणण्यासाठी. 3 मोठे सेमिनार झाले आहेत वेगवेगळ्या मोठ्या टुरिस्ट स्पॉटवरती काश्मीरमधल्या, सोनमार्ग असेल, पहलगाम असेल, श्रीनगर असेल. कसा प्रतिसाद मिळालेला आहे आणि या प्रतिसादातून पर्यटक परत काश्मीरकडे वळतील का? 3 जुलैला अमरनाथ यात्रा सुरू होते. आता ही अमरनाथ यात्रा अतिशय व्हायटल रोल प्ले करणार आहे आपल्या काश्मीरच्या टुरिस्ट फ्युचरमध्ये. ही जर अमरनाथ यात्रा सक्सेसफुलनी पार पडली तर त्याच्यानी हजारो पर्यटक परत काश्मीरकडे वळतील, ही अशा लोकांच्या इकडच्या लोकांची प्रतिक्रिया आहे. आणि निश्चित आम्हाला पण तसंच वाटतं आहे की अमरनाथ यात्रा ही आता पहिली मोड आहे जिथे खरी टेस्ट होईल सिक्युरिटी फोर्सेसची आणि सिक्युरिटीची त्यांनी जी इंतजामात केले आहेत काश्मीरमध्ये. काश्मीरला भारताचं नंदनवन म्हटलं जातं. हे नंदनवन का म्हटलं जातं ते इथे प्रत्यक्ष आल्यानंतर अनुभवायला मिळतं. आणि हा अनुभव घेण्यासाठी प्रत्येक भारतीयांनी काश्मीरला यायलाच पाहिजे. काश्मीरमध्ये आल्यानंतर कवी असतील, साहित्यिक असतील यांच्या प्रतिभेला फुंकर घातली जाते आणि इथल्या प्रतिभेला फुंकर घालण्याचं काम इथले पर्वतीय जंगल, इथल्या नदी, इथले बर्फाळ प्रदेश हे सर्व साथ घालत असतात. आणि एकंदरीतच कवी असतील, साहित्यिक असतील यांना ऊर्जा देण्याचं काम इथलं काश्मीरची भौगोलिक परिस्थिती करत असते. ऐ कश्मीर, तेरी सुंदरता पे हमें नाज है, जरा हमें तो बता दे कि उसका क्या राज है. ये कहाँ मिलेगा आपको? ये देखो चारों तरफ पहाड़ी, और अभी जब विंटर में आओगे तो यही पहाड़ों पर बर्फ़ और यहाँ उसकी परछाई या डाल लेक में, ये सब मैंने देखा है. मैं विंटर में माइनस टेम्परेचर में आता हूँ. चिल्लाई कला जो होता है -10-20 टेम्परेचर, माइनस टेम्परेचर, सोनमर्ग में -15 टेम्परेचर में मैं रुकता हूँ. वो एक नज़ारा अलग है, ये एक नशा अलग है. और मैं पूरी हिंदुस्तान के सभी लोगों को, पूरी दुनिया के लोगों को मैं ये मैसेज देना चाहता हूँ, क्लियर कट मैसेज है कि चलो कश्मीर, डरो नहीं, यहाँ पर भी इंसान ही रहते हैं. देखिए, इंसान को मार रहा है, इंसानियत को शर्मसार कर दिया है. अभी कुछ घिनौने लोग हैं, घिनौनी हरकतें, उसको सब लोगों के साथ में जोड़ना वो भी एक जुर्म है. जो करने वाला उसने हत्याकांड कर दिया, मार दिया, उसके मारने के बाद में कई लोकल लोग मर गए. समझ लो किसी ने मकान बनाया, किसी ने बैंक लोन से गाड़ी लिया, किसी ने होटल बनाया. ये सब लोगों का बिजनेस, जो एक्सपेक्टेशन था, जो अंदाज़ा था, वो सब फेल हो गया. और देखो, एक
अंधेरे में कश्मीर, मेरा जो कश्मीर है मेरा कश्मीर मैं बोलता हूँ, क्योंकि मुझे यहाँ का दर्द पता है। 30 सालों से मैं आता हूँ, तो कश्मीर एक अंधेरे के गर्ता में डूब गया। कश्मीर का ये सुहाना मौसम मैं चुराने आया हूँ। रंगीन फूलों से खुशबू और रंग चुराने आया हूँ। गुलाबों के फूलों से मैं शबनम चुराने आया हूँ। कश्मीर के हसीन चेहरों से वो नज़ाकत चुराने आया हूँ। ये हो गया कावा। दिस इज फर्स्ट हनी। कीवी ने बोला कहवा को, साथ साथ रहना मेरी सारी जिंदगी। येस, आपने मैडम को बोला की नहीं? बोला आहे. काश्मीर म्हटलं की कावा, आणि या कावावरतीच आज आपण चर्चा करणार आहोत. काश्मीरचं सर्वाधिक लोकप्रिय पेय आहे, कारण आपल्याकडे जसं चहा कॉफी प्रसिद्ध आहे, सर्वाधिक लोकप्रिय, तसं काश्मीरमध्ये कावा लोकप्रिय. आपण बघत असाल हा कावा जवळपास 16 वेगवेगळ्या पदार्थांपासून बनवलेला आहे. अतिशय लोकप्रिय आणि अतिशय लोकप्रिय कावा बनवणारे देखील आता आपल्यासोबत आहेत. दल लेकमध्ये हे कावा बनवतात आणि दल लेकमध्ये येणाऱ्या सर्व पर्यटकांना अगदी प्रेमाने कावा जे आहे ते इथे पाजत असतात. आपल्यासोबत आहे ते आपण त्यांच्याशी बोलूया. आपका सबसे पहले नाम बताइए और कावा की कैसे आपकी पहचान? हाँ, मेरा नाम है मुश्ताक। मैं इससे जानता हूँ मुश्ताक कहवा, पूरा वर्ल्ड में फेमस। माय कहवा इज 16 थिंग्स मिक्स: आलमंड, वॉलनट, केशोनट, हनी, सफ्रॉन, कार्डमम, सिनेमम, जिंजर, चायपत्ती, शांगरम, काजबान, सब्स्तान, मुलठी, रोज लीव्स, मगज, डेट्स एंड ऑल वर्ल्ड मोहब्बत मेरा समावार में मिक्स है। इतना सब मिक्स करके हाँ, कावा पूरा वर्ल्ड के लिए मेरा मोहब्बत मिक्स है। सबसे ज्यादा मोहब्बत हाँ हाँ 16 वेगवेगळ्या पदार्थांपासून त्यांनी कावा बनवलाय. मात्र सगळ्यात बेस्ट किमती याच्यामध्ये त्यांनी मिक्स केलं ते त्यांचं प्रेम आहे, काश्मीरी प्रेम आहे, आणि त्या प्रेमाने ते कावा जे आहेत सर्व पर्यटकांना देत असतात. आपण इथे पाहत असाल इथे वेगवेगळे मसाले जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. हे काश्मीरी मसाले आहेत आणि अतिशय लोकप्रिय. कीवी एंड खजूर। कीवी ने बोला कहवा को, साथ साथ रहना मेरी सारी जिंदगी। अंजलि का फोन था, कहवा पीना जरूरी है। अरे वाह, बहुत बढ़िया. और दूसरी बात ये है, हम देखते हैं कि कश्मीर में जो टूरिस्ट आते हैं वो कावा तो पीते हैं, लेकिन अभी पिछले कई दिनों से, मतलब करीब महीनों भर से हम देखते हैं कि यहाँ पे टूरिस्ट बहुत कम आ चुके हैं. कितना असर पड़ा आपके बिजनेस? बिजनेस के ऊपर 100% असर पड़ा, मगर फिर होने लगा शुरू। हाँ, पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना पोषणाऱ्या पाकिस्तानला भारताने चांगलाच धडा शिकवला. भारताने सिंधू जलकरार रद्द केल्यामुळे पाकिस्तान पुरता बिथरलाय. भारतातून पाकिस्तानमध्ये वाहणारी सिंधू नदी पाकिस्तानची जीवनवाहिनी आहे. सिंधू नदीचं पाणी पाकिस्तानात फक्त पिण्यासाठीच नाही तर शेती आणि उद्योगांसाठी सुद्धा वापरलं जातं. त्यामुळे भारताने सिंधू नदी पाणी वाटप करार रद्द केल्यावर पाकिस्तानच्या घशाला कोरड पडली आहे. भारताच्या स्वातंत्र्यापासूनच भारत पाकिस्तानमध्ये सिंधू नदीच्या पाणी वाटपावरनं अनेक वाद निर्माण झालेले आहेत. 3 युद्ध झाल्यानंतर देखील या पाणी वाटपाचा करार जो आहे तो रद्द करण्यात आला नव्हता. मात्र आता पहलगामच्या हल्ल्यानंतर भारत सरकारने कठोर पावलं उचलत याच सिंधू नदीच्या पाणी वाटपाचा करार अखेर रद्द केलेला आहे. भारत सरकारने हे कठोर पाऊल उचललेले आहे पाकिस्तानला कायमची अद्दल शिकवण्यासाठी. मात्र हे सिंधू नदीचं पाणी अडवण्यासाठी भारताला आता पुढे अनेक मोठ्या उपाययोजना म्हणजेच खूप मोठे प्रकल्प जे आहेत, धरणं जे आहेत ती निर्माण करावी लागणार आहेत. सिंधू नदीचं हे पाणी आपण पाहतोय जे काश्मीर खोऱ्यामध्ये वाहतं आहे आणि या सिंधू नदीला पूर्व आणि पश्चिम वाहिन्या नद्या देखील येऊन मिळतात. त्यामुळे सिंधू नदीचं पात्र खूप मोठं विस्तारित होतं आणि या विस्तारलेल्या पात्रावरती जेव्हा मोठे धरण प्रकल्प जे आहेत ते निर्माण केले जातील तेव्हाच खऱ्या अर्थाने पाकिस्तानला मोठी जरब बसणार आहे. आपण आता आहोत सोनवर्गमध्ये. भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीच्या एकूण तणावाच्या पार्श्वभूमीवरती या सोनवर्गमध्ये देखील अतिदक्षता जी आहे ती घेण्यात येत आहे. सीमेवरचं राज्य असलं, सीमेवरचं हे एकूण पर्यटन स्थळ असल्यामुळे एकूणच इथे अतिदक्षता जी आहे ती घेण्यात आलेली आहे. आपण ते माझ्या मागे पाहत असाल हे सोनवर्ग पोलीस स्टेशन आहे आणि याच पोलीस स्टेशनच्या अंतर्गत हा संपूर्ण सोनवर्गचं पर्यटन स्थळ येतं.
आपण इथे पाहत असाल CRPFचे इथे जवान जे आहेत ते सातत्याने इथे पेट्रोलिंग करताना देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या सोनवर्गमध्ये जे कम्युनिटी बंकरचे आहेत ते अजून अद्ययावत करण्यात आले नाहीत, अत्यंत कमी आहे. त्यामुळे इथे कम्युनिटी बंकरची अत्यंत नितांत गरज आहे. जे बंकर्स आधीचे आहेत, जे 1965 असेल किंवा 71च्या युद्धामध्ये वापरण्यात आलेले, ते आता काम करत नाही किंवा खराब अवस्थेमध्ये असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. पण सध्या कॅमेऱ्यासमोर कोणी येऊन बोलत नाही. आपण समोर पाहत असाल एक हॉस्पिटल आहे आणि हॉस्पिटलच्या वरती आपल्याला रेड क्रॉस देखील दिसून येते. म्हणजे हे हॉस्पिटल आहे हे दाखवण्यासाठी हे छतावरती रेड क्रॉस करण्यात आलेलं आहे. जेव्हा युद्धजन्य परिस्थिती असते त्यावेळेला शत्रू राष्ट्रांनी अशा हॉस्पिटलवरती कुठलाही हल्ला करू नये यासाठी छतावरती अशा प्रकारे रेड क्रॉस जे आहे ते केलं जातं. संयुक्त राष्ट्रसंघांच्या जे नियम आहेत त्या नियमांचं पालन जे आहे भारत इथे करताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि या सोनमर्ग शहरामध्ये काही जुने बंकर्स देखील आहेत, मात्र ते जुने बंकर्स सध्या कार्यरत नसल्याचं सांगण्यात येत आहे. आणि या कार्यरत नसलेल्या बंकर्समुळे इथे स्थानिक नागरिकांना त्यांचा जीव वाचवण्यासाठी कुठलीही सोयी सुविधा नसल्याचं सांगितलं जात आहे. जम्मू काश्मीर राज्य सरकारने या त्यांच्या मागणीकडे गांभीर्याने लक्ष दिलं गेलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर का युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर सोनमर्गच्या या स्थानिक रहिवाशांना त्यांचा जीव वाचवण्यासाठी हे सामुदायिक बंकर्स खूप मोठे पर्याय ठरणार आहेत. आपण आता सोनमर्गमध्ये आलेलो आहोत. काश्मीरमधलं हे एक मुख्य पर्यटन स्थळ आहे. इथे हजारोंच्या संख्येने पर्यटक येत असतात. सीझन सुरू आहे मात्र इथे पर्यटकांची वानवा दिसते. कारण आहे भारत पाकिस्तानमध्ये युद्ध सदृश जो तणाव सुरू आहे त्या तणावाचा परिणाम जो आहे तो या सोनमर्गमधल्या व्हॅलीमध्ये देखील दिसून येतो आहे. आपण इथे माझ्या मागे पाहत असाल अतिशय हिरवगार असं हे संपूर्ण सुंदर असं पठार आपल्याला पाहायला मिळतं आहे. मात्र इथे पर्यटक मात्र दिसत नाही आहेत. इथे आपण समोर पाहत असाल सर्वत्र घोडे दिसत आहेत आणि घोडे असेच निवांत फिरतात. या घोड्यांवरनं सर्व पर्यटक जे आहेत ते इथून प्रवास करत असतात. मात्र सध्या आपण इथे पाहतो आहोत हे घोडे देखील इथे निवांत चरत असल्याचं पाहायला मिळतं. वरच्या बाजूला पाहतो आहोत आपण हा सोनमर्गचा ग्लेशियर आहे. सगळ्यात प्रेक्षणीय स्थळ म्हणून म्हटलं जातं याला. हे ग्लेशियर पाहण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात इथे पर्यटक या ग्लेशियरच्या जवळ जातात. मात्र सध्या ग्लेशियरच्या इथे पर्यटक जात नाही आहेत. पर्यटकांच्या विना सुना सुना झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. काश्मीरमध्ये जे पर्यटन फुललेलं आहे त्यामध्ये हा सोनमर्गचा भाग जो आहे अतिशय महत्त्वाचा आहे. इथे खूप मोठ्या संख्येने पर्यटक येतात. मात्र सध्या इथे पर्यटक नाही आहेत आणि इथे पर्यटक येण्यासाठीच काश्मीरच्या राज्य सरकारने इथे चलो काश्मीर हा नारा देत एक अभियान सुरू केलेलं आहे. भारतीय पर्यटक इथे मोठ्या संख्येने येतील आणि पुन्हा एकदा काश्मीरचं पर्यटन जे आहे ते बहरेल असा विश्वास त्यांना वाटतो. आपल्याला जे जमेल कर्मण्यवाधिकारसु मा फुले शुक्ल हा एक धोरण आहे. आज आम्ही मॉरिशस विकू शकतो, आम्ही मनालीमध्ये शूटिंग करतो आहे. ते काश्मीरमध्ये आपला धंदा दुबला म्हणून आपण येत नाही आहोत. एक इंडिया फर्स्ट हा एक धोरण आहे. इथे रोजगार आला तर लोक परत इंडियाकडे वळत आहेत. त्यामुळे 3 दशकामध्ये आपण कंप्लीट बाजी उलटी केली आहे. त्याला आपण ठामपणे इथे आता त्याचा शिक्कामोर्तब केला पाहिजे. काश्मीरमध्ये सर्वाधिक पर्यटक येतात ते महाराष्ट्रातून येतात. महाराष्ट्रातून इथे पर्यटक येतात. तुमचा खूप मोठा अनुभव आहे गेले कित्येक वर्षांचा. एवढ्या मोठ्या दुर्दैवी घटनेत पुन्हा महाराष्ट्रातील पर्यटक इथे येऊ इच्छितात का? तुमची काय तुम्हाला कसं डिमांड आहे? बुकिंग मी काही नावं वगैरे घेऊ इच्छित नाही, पण ऑलरेडी आमच्याकडे 4-5 मोठे ग्रुप्स तयार झाले आहेत आणि जूनपासून तुम्ही बघाल वेगवेगळे ग्रुप्स याला सुरुवात करतायत. पुन्हा एकदा काश्मीरचं पर्यटन बहरेल असं तुम्हाला विश्वास वाटतं? ह्याच्यात 50% त्यांची पण जिद्द तीच आहे की अभिजित हम जाना चाहेंगे, लेट्स गो. त्यामुळे इट्स नॉट अबाउट मी माझा हॉलिडे दुसरीकडे करू शकतो. आणि अल्टिमेटली तुम्ही देखील एक मोठं योगदान करताय. काश्मीरचं पर्यटन हे फक्त काश्मीर राज्याला आर्थिक बळकटी देणार नाही आहे तर संपूर्ण भारताला राजकीय आणि सामरिकदृष्ट्या बळकटी देणार आहे. आणि त्याचमुळे #चलो काश्मीर आणि अमरनाथ यात्रा या काश्मीरसाठी गेम चेंजर ठरणार आहे. कश्मीर का ये सुहाना मौसम मैं चुराने आया हूँ. रंगीन फूलों से खुशबू और रंग चुराने आया हूँ. गुलाबों के फूलों से मैं शबनम चुराने आया हूँ. कश्मीर के हसीन चेहरों से वो नज़ाकत चुराने आया हूँ. हम सब इंसान है और इंसानियत का मैं सबको एहसास दिलाने आया हूँ. इंसानियत की वो बेमिसाल मिसाल को मैं फिर से जगाने आया हूँ. चलो कश्मीर, डरो नहीं, यहाँ पर भी इंसान ही रहते हैं.